नागपुर जिले के आशा व गट प्रवर्तक कर्मचारी यूनियन एवं आरोग्य विभाग संविदा कर्मचारी यूनियन CITU के बैनर तले नागपुर के संविधान चौक पर लगभग 1200 आशा वर्कर और गट प्रवर्तक ने राजेंद्र साठे के नेतृत्व में धरना आंदोलन किया। राजेंद्र साठे ने आंदोलनकारियों को संबोधित करते हुए चेतावनी दी कि यदि सरकार ने 15 दिनों के भीतर कोई समाधान नहीं निकाला तो अनिश्चितकालीन हड़ताल शुरू की जाएगी, जिसकी सभी को तैयारी रखनी चाहिए। आंदोलन की शुरुआत में पहलगाम में शहीद हुए नागरिकों और सिंदूर अभियान में शहीद हुए सैनिकों को श्रद्धांजलि दी जाए। देश में चल रहे तनावपूर्ण माहौल को देखते हुए सभी केंद्रीय संगठनों ने आज का देशव्यापी बंद स्थगित कर 9 जुलाई को बंद की नई तारीख घोषित की। उस दिन खंडोबा देवस्थान से जल अधिकारी कार्यालय तक आशा व गट प्रवर्तकों का विशाल मोर्चा निकाला जाएगा। राष्ट्रीय स्वास्थ्य अभियान के अंतर्गत कार्यरत आशा वर्कर और गट प्रवर्तकों को केंद्र व राज्य सरकार दोनों से मानधन मिलता है। राज्य सरकार का मानधन फरवरी तक ही मिला है, जबकि केंद्र सरकार द्वारा दिसंबर से अब तक कोई निधि नहीं भेजी गई, जिससे हजारों महिला कर्मियों को भारी आर्थिक संकट का सामना करना पड़ रहा है। आशा व गटप्रवर्तक कर्मचारी यूनियन CITU नागपूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र साठे आज केंद्रीय सर्व कामगार संघटनांनी मिळून देशव्यापी संपाची घोषणा केली होती, परंतु देशामध्ये सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण असल्यामुळे आजचा संप हा रद्द करून 9 जुलै रोजी करण्याचे ध्येय बांधलेला आहे। परंतु आज जिल्हा स्तरावर आंदोलन करून केंद्र सरकार 4 कामगार कायदे जे आणत आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा आणत आहे, त्याच्या विरोध म्हणून हा देशव्यापी संप होता आणि त्या विरुद्ध आंदोलन करण्यात आलं। त्यासोबत आज संघटनेमार्फत आशा वर्कर व गट प्रवर्तक यांनी मोठ्या संख्येने नागपूरच्या संविधान चौकामध्ये आंदोलन केले आणि त्यांची प्रमुख मागणी ही होती की केंद्र सरकारचे मानधन डिसेंबर महिन्यापासून त्यांना मिळालेले नाही आहे, त्यामुळे बेमुदत संप ते करणार होत्या। परंतु 9 तारखेला राज्याचे महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व परवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सकारात्मक उत्तर दिले, त्यामुळे संपातून माघार घेण्यात आली। आमची शासनाला एकच मागणी आहे की आरोग्य क्षेत्राच्या कामाचा बोजा आशा वर्कर मोठ्या प्रमाणामध्ये आहे। ऑनलाईन कामाची एंट्री करण्याची जी जिम्मेदारी आशा वर्करला दिलेली आहे, ती जिम्मेदारी डाटा ऑपरेटर यांना देण्यात यावी, कारण की ऑनलाईन कामामुळे आशा वर्करवर खूप मोठा ताण पडत आहे। त्यामुळे आशा वर्करचे शारीरिक अस्थिरता त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि महत्त्वाचे जे काम आशा वर्करचे नागरिकांना सेवा देण्याचे आहे ते काम मागे पडत आहे। त्यामुळे ते काम आशापासून काढून घ्यावे आणि ऑनलाईन डाटा एंट्रीचे काम हे डाटा ऑपरेटर करता द्यावे। आणि आशा हे आरोग्य क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण काम करत असल्यामुळे त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन त्यांना किमान वेतन देण्यात यावे आणि त्यामध्ये 26,000 रुपये वेतन देऊन रिटायरमेंट नंतर 5 लाख रुपये ग्रॅज्युइटी व 10,000 रुपये मासिक पेन्शन देण्यात यावी, ही आमची प्रमुख मागणी आहे।